आपण सध्या दृश्य पाहतोय शिवाजी पार्क स्मशानभूमी परिसरात काही वेळात ही अंत्ययात्रा पोहोचणार आहे. पुन्हा येते प्रवीण दवणेजी तुमच्याकडे. दलेर मेहंदी सध्या बोलताय, थेट जाऊया. आपण पाहिलं दलेर मेहंदी यांना अत्यंत अश्रू अनावर झालेले होते आणि काहीही बोलण्याच्या मनस्थितीमध्ये ते नव्हते. संगीत सृष्टीवरती एक मोठा आघात आहे, खूप मोठी शोककळा आहे आशाताईंचं आपल्यातून निघून जाणं. कलाकार मंडळी पोहोचलेली आहेत, सुशांत शेलार पोहोचलेला आहे आणि ही सगळी कलाकार मंडळी, अनुप जलोटा देखील पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या कलाकार मंडळींसाठी सुद्धा हे खूप मोठं नुकसान आहे. मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते प्रवीण दवणेजी. कोणतीही गायिका ज्यावेळी प्रसिद्धी शिखरावर पोहोचते तो मार्ग सोपा नसतो आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे गीतकाराला ते गाणं कोणत्या भावनेनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि संगीतकारानं संगीत देत असताना त्याची प्रतिभा कशा पद्धतीनं पणाला लावली आहे, या सगळ्याचा विचार करून त्याचा सुवर्णमध्य साधत ते गाणं आपलंसं करून घेणं आणि नंतर ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं ही गायिकेची किंवा गायकांची एक खूप मोठी कसरत असते. आशाताई या सगळ्याचा विचार कशा पद्धतीनं करायच्या? त्यांच्या शब्दात मला आपल्याला हे सांगायचंय. तर मी एकदा, कारण मी आता माझ्या बोलण्यात पण कळलं असेल की रेकॉर्डिंगच्या मध्ये जो वेळ मिळतो ना आपल्याला, म्हणजे गाणं सुरू असताना काही आपल्याला मध्ये बोलून काही व्यत्यय आणता येत नाही आणि ती वेळ पण नसते. परंतु दोन गाण्यांच्या मध्ये रिहर्सलला किंवा वाद्य लावताना मध्ये मध्ये वेळ मिळतो ना, त्यावेळेला मी त्यांना धीटपणे आता बोलायला लागलो होतो. कारण जवळजवळ 30-35 वर्ष त्यांना वेगवेगळ्या निमित्ताने भेटल्यामुळे थोडं एक नातं निर्माण झालं होतं. आणि काय झालं, प्रमुख गुंजामध्ये उषाताई मीनाताई बरोबर काम करताना, दिदींनी काही गाणी गायली, त्यांच्या मुलाखतीची तयारी करताना यावेळेला आशाताईंशी पण एक नातं जमलं होतं म्हणून थोडा सरवलं होतो. तर त्यावेळेला एका मधल्या वेळात मी त्यांना विचारलं की जे आपण आता कुतूहल छेडलं, की म्हटलं काय हो, की इतक्या विविध प्रकारच्या नायिकांसाठी तुम्ही गाता, तर हे जमतं कसं? म्हणजे 16 वर्षाची 18 वर्षाची असो का कुठली तरी एखादी 60-65ची एखादी माऊली असो, तुम्ही अंगाई गीत पण तेवढंच यांनी म्हणता, प्रेमगीत कसं जमतं तुम्हाला? तर त्यांचं जे उत्तर आहे, म्हणजे ते उत्तर अक्षरशः सगळ्या कलावंतांसाठी आदर्श आहे. त्या म्हणाल्या, ज्या वयाची नायिका आहे त्या वयाची मी होते. आणि इतकंच नव्हे, पुढचं वाक्य त्यांचं माझी कोरून ठेवलंय, ते तर काय कमालीचं वाक्य, मी थरारून गेलो. त्या म्हणाल्या, प्रवीण, प्रत्येक गाण्यात चित्रपटाच्या त्या 2.5-3 मिनिटाच्या गाण्यात सुद्धा संपूर्ण मानवी आयुष्य, भावभावना असतात. त्या ठिकाणी एक कथा असते त्या गाण्याची, त्यामुळे त्या कथेत मी शिरते. मी आशा भोसले म्हणून जी कोणी आहे ती पुसते, मी डस्टरने मजकूर पुसावतच, आणि मी नवी होते. तर त्याची एक घटना ही मला आठवते. पण तेवढा वेळ आहे का आता? वेळ आहे, पण हे तुम्ही सांगत असताना गाणं आठवलं, एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मे नमी. हे जे ह्या ज्या ओळी आहेत त्या आशाताई प्रत्येक गाण्याच्या वेळी अक्षरशः जगल्यात असं म्हणावं लागेल. आपण किस्सा सांगत होतात. नाही, पण तुम्ही इतकी अचूक आणि योग्य, म्हणजे तुम्हाला पण मी ही दाद देतो की खरोखर म्हणजे त्या कथेतला संदर्भ वेगळा आहे, परंतु कलावंताला आणि आशाताई सारख्या थोर कलावंताला प्रत्येक वेळेला नवा जन्म घेता येतो आणि त्यामुळे प्रत्येक कलाकृती आपल्याला त्या जीवनाची वाटते. त्या कलाकृतीला आयुष्य मिळतं, स्पंदन मिळतं. मी एक किस्सा सांगतो, तो वेगळा आहे. आणि आशाताईंची जी खासियत जी होती ती थोड्याशा धुंद गाण्याची होती. आपल्याला माहितीये की त्यांनी रोमॅन्टिक अशी गाणी गाताना पण कॅबरेची गाणी गायलेत. मध्य प्यायल्यानंतर जी झिंग येते ती धुंदीतने आणले. 4 दिवस सासूच्या नावाचा एक चित्रपट होता आणि त्यामध्ये एक घटना अशी होती की ती जी खास्ट सासू आहे ती कुलीन सुनेला बदनाम करण्यासाठी ती तिच्या पेयामध्ये मग काहीतरी गुंगीचं औषध किंवा काय मदिरा मिसळत असेल, जे काय आहे,
आणि ती पार्टीमध्ये सगळं घटना घडली. अलका कुबल आहेत अशा वाटतं वेळेला- त्या गाण्यामध्ये, जर चुकत नसेल तर. काय काय अलका कुबल आहेत त्या गाण्यामध्ये, त्या सिनेमामध्ये. अगदी बरोबर आहे. त्या गाण्याच्या ओळी अशा होत्या मी लिहिल्या, कारण ती एरवी काय म्हणतात त्याला, भित्री, बोलू न शकणारी अशा तऱ्हेची एक सोशिक सून दाखवले. हो. तर ती बोलू नाही शकायची, पण हे घेतल्यानंतर थोडस तिला ते ओढ उघडतात. तर मी काय लिहिलं होतं त्याच्यामध्ये की आज काय प्यायले मी, नशा जागली ग, ओठ बंद झाले तरीही मौन बोलले ग, असं काहीतरी ती ओळ होती. तर आशाताई गायला उभ्या राहिल्या. उदय पुजारी म्हणून त्याचे नवीन संगीतकार होते आणि दशरथ पुजारी जे प्रसिद्ध संगीतकार आहेत होते, त्यांचे हे चिरंजीव. उत्तम चाल होती आणि धुंद चाल होती. आणि आशाताई ते गायला आणि त्यांनी पहिल्यांदा ती उचकी घेतली अशी, आणि मग ती नशा जागली ग हे ते सुरू केलं, आज काय प्यायले मी, त्यांच्यात त्याचं झालं. आणि इतकं छान ध्वनिमुद्रण चाललं होतं बरं का. आणि मी असा, सगळे लोक तर छान ऐकत होते दिग्दर्शक, पण कवीची कृतार्थता वेगळीच असते. तो एक निराळाच विषय आहे. आणि मी असा वाह म्हटलं, काय म्हटलं, आपण साध्या ओळी लिहिल्या त्या, काय त्यात फार मोठं खोल काव्य वगैरे काही नाही, प्रसंग आहे, पण तो बोलका केलाय त्यांनी. म्हटलं क्या बात आहे, असं मनात म्हणतानाच दिग्दर्शक महाशय असं म्हणाले. थांबवलं आणि रेकॉर्डिंग थांबलं. मला काय कळेल आपण काय भाग घेणार, काय काय झाले तांत्रिक चूक.